नमो नमः. मागच्या वेळेला मी तुम्हाला गृहपाठ दिला होता, की माणसांनी लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध कोणता? कोणाला वाटलं असेल चाक, कारण सोशिओलॉजीमध्ये तसं शिकवतात किंवा कोणी म्हणालं असेल औषधं, कोणी म्हणालं असेल कम्युनिकेशन, दळणवळणाची साधनं. खरंच बरेच शोध लागलेत. पण एक विचार केलात का, की जर एक शोध लागला नसता, तर हा इतर कुठलेही शोध अस्तित्वात येऊ शकलेच नसते आणि त्या शोधाचं नाव आहे भाषा. भाषा नसती तर कुठनं आलंय सायन्स आणि कुठनं आलंय इंजिनिअरिंग. तुम्हाला काहीही एकमेकाला शिकता शिकवता आलं नसतं आणि म्हणून माझ्या मते भाषा हा सर्वात मोठा शोध आहे. आणि शोधपेक्षा सुद्धा मला असं म्हणायचंय, की इंग्लिशमध्ये डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शनमध्ये जो फरक असतो की नाही, डिस्कव्हरी म्हणजे जे मुळात काहीतरी होतंच अस्तित्वात. उदाहरणार्थ कोणीतरी अमेरिकेचा शोध लावला, मग त्याचं कव्हर काढलं, डिस्कव्हर म्हणजे ते लोकांना त्यांनी दाखवून दिलं की डिस्कव्हरी. पण इन्व्हेन्शन म्हणजे काहीतरी नव्याने आपण सुरू करतो आणि भाषा हे इन्व्हेन्शन या अर्थी आपला शोध आहे. मग ती कशी निर्माण झाली? एक तर गंमत अशी आहे, की नाद किंवा आवाज म्हणा हवं तर, हा प्रत्येक प्राण्याला, पशुपक्ष्यांना किंवा माणसाला सुद्धा आहेच आहे. त्या नादातूनच हळू-हळू आपण भाषा तयार केली. आपण कधी विचार करत नाही याचा. आपण पहा लहान बाळ असतं ना, तेव्हा अगदी कौतुकाने सांगतं, "आता अगदी हुंकार द्यायला लागलाय." हुंकार हा नाद ही त्याची पहिली भाषा असते किंवा रडणं, हसणं ही सुद्धा आवाज करत ही त्याची पहिली भाषा असते. भाष्य म्हणजे बोलणे आणि आपण या नादातून आपल्याला जे मनात आहे, मनातल्या भावभावना आहेत किंवा डोक्यात जे विचार आहेत, ते सगळे दुसऱ्यापर्यंत पोचवत असतो. तुमचा राग, लोभ, प्रेम काय जे असेल, त्या सगळ्या भावना दुसऱ्याला कशा समजतील नाहीतर? आत्ता मी जे बोलतीये, ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचतंय? शब्दांच्या माध्यमातून, भाषेच्या माध्यमातून. मग हे शब्द तयार कोणी केले? आपण कधी विचार केलाय, की याला हात असं का म्हणायचं? आणि याला साडी असं का म्हणायचं? कुणीतरी बसून हे शब्द तयार केलेले आहेत. आपण कधी याचा विचार फारसा केला नाही. पण ऋग्वेदामध्ये एक ज्ञानसूक्त नावाचं सूक्त आहे. तिथे ज्ञानाचाच मुळात विचार केलाय, की ज्ञान कसं आहे, ते कसं घेता येतं वगैरे, वगैरे. इतक्या अवघड विषयावर सुद्धा ऋग्वेदात सुंदर, सुंदर सूक्त आहेत. पण त्यातलं एकच ओळ मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यांनी असं सांगितलं, की समाजातले विद्वान, प्रतिष्ठित असे सगळे लोक एकत्र आले आणि आधी मी संस्कृत मंत्र म्हणून दाखवते. सक्तुमिव तित उना पुनंतो यत्र धीरा मनसा वाचमक्रत. धीर, धी म्हणजे बुद्धी, तिथेही तोच अर्थ अभिप्रेत आहे. आणि र हा मत्वर्थी असतो. अनेकदा मी सांगितलंय मधुचं मधुर, तसं धीचं धीर. आणि म्हणून धीर याचा अर्थ वेदात तरी, मराठीतलं मी बोलत नाहीये, बुद्धिमान असा होतो. आणि म्हणून सुधीर असं एखाद्या मुलाचं नाव असेल तर अत्यंत बुद्धिमान असा त्या नावाचा अर्थ होईल. तेव्हा समाजातले हे सगळे धीर आले एकत्र आणि मग त्यांनी काय केलं, तर जे काही त्यांच्याकडे अक्षर होती, शब्द होते, ते त्यांनी आपल्या मनाच्या म्हणजे बुद्धीच्या चाळणीनी चाळून घेतले. त्यातलं जे त्यांना नको होतं, कोंडा होता, त्यांना नकोशा ज्या गोष्टी होत्या त्या टाकून दिल्या आणि ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या एकत्र करून शब्द तयार केला. किती सुंदर कल्पना आहे पहा. त्याच्या पुढचं ऐका. हे ज्ञानसूक्त एका वेगळ्या पातळीवर आता मी तुमच्याशी हा अर्थ बोलले आणि आधीच्या ह्याच्यात उपमा दिलेली आहे. सक्तुम इव तित उना पुनंतः. बायका जशा सक्तू म्हणजे सातूचं पीठ ज्याला आपण म्हणतो किंवा कुठलंही पीठ म्हणा तुम्ही आता, तित उ असा शब्द आहे. हा एक वेदातला
खूप गमतीचा शब्द आहे, कारण दिस इज द ओन्ली वर्ड जो स्वरांत आहे. ती, त, उ. बाकीचे सुद्धा स्वरांत असतात किंवा इकारांत असतात. आपल्याला माहिती आहे पक्षी हा इकारांत आहे, पण नुसता स्वर नसतो. एखादं व्यंजन आणि त्याच्या जोडीला स्वर असतो. तसा हा तितऊ शब्द आहे. आणि तितऊ म्हणजे चाळणी. चाळणीनी जसं पीठ चाळून घेतात, पुनंतः पवित्र करतात असा शब्दशः अर्थ झाला. तसं भाषेतली अक्षर, नाद, शब्द एकत्र करून समाजातल्या प्रतिष्ठित विद्वान आणि पंडित लोकांनी भाषेतल्या शब्दांची निर्मिती केली. खरंच मला असं वाटतं की या लोकांची विचारधारा कुठपर्यंत पोचत होती. मग ती निर्मिती केल्यावर त्यांनी शब्द कसे तयार केले ते आपल्याला असं काही, ऋग्वेद हे काही टेक्स्टबुक नाहीये आणि त्याच्यामुळे प्रत्येक शब्दाची काही ते व्युत्पत्ती सांगत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आता मी संस्कृतकडे येते, अभिजात संस्कृतकडे येते आणि तिथे आपल्याला असं दिसतं की शब्दांचे त्यांचे गट आहेत. उदाहरणार्थ गट आहेत म्हणजे काय, शब्द कसे तयार झाले, तर जिथे जिथे तुम्हाला कालवाचक शब्द येतात, उदाहरणार्थ कधी, आधी किंवा काय असे इतर म्हणजे संस्कृत मधले, तेव्हा त्यांचे शब्द कसे आहेत पहा. कदा म्हणजे कधी, तदा म्हणजे तेव्हा, यदा म्हणजे जेव्हा केव्हा, सदा म्हणजे नेहमी, सर्वदा म्हणजे सुद्धा नेहमी. म्हणजे लक्षात काय येतं की कालवाचक विशेषण बनवताना त्यांनी प्रत्येक शब्दाच्या शेवटी दा घातला. एकदा हे सुद्धा तिथे येतं. आणि मराठीत आपण अर्थातच संस्कृत ही माझ्या मते आपली खरी मातृभाषा आहे. आपली भाषेची ती म्हणजे आई आहे आणि म्हणून त्या अर्थाने पण ती मातृभाषा आहे. आपण एकदा, दोनदा, तीनदा, 56दा, 100दा सगळीकडे हा दा लावतो, तो संस्कृत मधनं आला. मग कालवाचक जसं आहे तसं स्थलवाचक सुद्धा असेल नाही का. मग स्थलवाचकासाठी काय शब्द म्हणजे अक्षर त्यांनी योजलं असेल तर पहा, कुत्र म्हणजे कुठे, जागा सांगायची. अत्र म्हणजे इथे, तत्र म्हणजे तिकडे, सर्वत्र म्हणजे सगळीकडे, एकत्र म्हणजे एका ठिकाणी. असं जेव्हा तुम्ही शब्दांच्या फॉर्मेशनकडे बघायला लागता तेव्हा लक्षात येतं की या माणसांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि तिला आकार द्यायचं जे काही कौशल्य आहे ते खरोखर शब्दातीत आहे. आणि अशा प्रकारे बरेच शब्द इतरत्रही आहेत म्हणजे संस्कृत मधले, ते मी तुम्हाला आज मुद्दाम सांगणार आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा केव्हा एखादं पेय असतं, पेय म्हणा किंवा पाणी म्हणा, काही म्हणा, म्हणजे लिक्विड पदार्थ, द्रव पदार्थ असतो, त्या शब्दांमध्ये श, ज्याला आपण पोटफोड्या श म्हणतो एरवी, तो येतोच येतो 90% शब्दांमध्ये. उदाहरणार्थ, कषाय. कषाय म्हणजे काढा. नंतर तुम्हाला माहिती आहे आचार्य अत्र्यांनी तर कषाय पेय पात्र पतित मक्षिके प्रत म्हणजे चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीला उद्देशून केलेली विडंबन कविता प्रसिद्ध आहे. तेव्हा कषाय म्हणजे काढा, पियुष म्हणजे अमृत. नंतरच्या म्हणजे एक 30-40 वर्षापूर्वी पियुष नावाचं एक पेय पण बाजारात आपण मिळत होतं. मी कधी प्यायल्याचं आठवत नाही, पण साधं विष मध्ये सुद्धा श हा येतोच येतो. भेषज हा खास वैदिक शब्द आहे. भेषज म्हणजे औषध, आणि हा औषध शब्दच बघा, त्याच्यात सुद्धा हा श आला. सांगितलं मुद्दाम अशासाठी की हा श हा संस्कृत भाषेमध्ये फारसा येत नाही. 2 अशी अक्षर आहेत, श आणि झ. ही दोन्ही अक्षरं फार कमी प्रमाणात संस्कृत भाषेमध्ये येतात. म्हणजे तुम्ही जर का कुठलीही शब्दकोश किंवा डिक्शनरी पाहिली संस्कृतची, तर झ नी सुरू होणारे, श नी सुरू होणारे शब्द खूपच कमी असतात. शिवाय अधेमध्ये येणारे सुद्धा हे कमी असतात. पण एक गमतीचा शब्द सांगते, तो आहे झष. याचा अर्थ मासा.
हे दोन्ही अक्षर खरं म्हणजे संस्कृतातली वाटत नाहीत, ही पर्शियनमधनं आली असावीत असाच अंदाज आहे. पण तरी झश असा सुद्धा एक शब्द आहे. आता माशाबद्दल बोलतोय तर मला प्राण्यांबद्दलही बोलू दे संस्कृत मधल्या. काय आहे, संस्कृतमध्ये ज्या कोणी प्राणीवाचक शब्द बनवले, तेव्हा त्यांनी काय केलं गंमत माहितीये का? त्या प्राण्यांसाठी त्यांनी असे शब्द निवडले, सगळ्या प्राण्यांसाठी मी म्हणत नाहीये, पण त्या काही प्राण्यांसाठी असे शब्द निवडले की ज्याच्या शेवटी भ हे अक्षर येईल. उदाहरणार्थ ईभ म्हणजे हत्तीचं पिल्लू, किंवा आपण वृषभ हा शब्द तर आज सुद्धा वापरतो बैल या अर्थाने, तेव्हा वृषभ, किंवा अनेकदा तुम्हाला हा शब्द कदाचित माहिती नसेल, आपण गर्दभ म्हणतो म्हणजे गाढव, पण वेदामध्ये रासभ म्हणजे सुद्धा गाढवच असा अर्थ होतो. म्हणजे प्राणीवाचक शब्दांच्या शेवटी भ हा जाणून बुजून घातलाय असं लक्षात येतं. कालिदासाच्या मेघदूतात एका प्राणी किंवा कृमी असा कसला तरी उल्लेख आहे, त्याचा अजून नीटसा उलगडा झाला नाहीये, की तो यक्ष मेघाला सांगतो, तू हिमालयात जाशील तेव्हा तुझ्या अंगावर शलभ चाल करून येते. आता कोणी त्याला टोळ म्हणतात, कोणी काय आणखीन म्हणतात, ते जाऊ दे, पण शलभ हा एक प्रकारचा प्राणी किंवा पक्षी आहे. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आपल्या भ गटामध्ये हाही प्राणी आला. खूपदा असं होतं की आपले अनेक असे शब्द असतात बरं का, की रंगवाचक. पुन्हा मी सांगते की हा काय फुटपट्टी घेऊन काढलेला नियम नाहीये, पण शब्द बघताना त्यांच्यामध्ये हे साम्य दिसतं आणि लक्षात येतं की भाषेची गंमत काय आहे. रंगवाचक शब्द, तुम्हाला पहिला कुठला आठवतो? श्वेत. श्वेत म्हणजे पांढरा, असित म्हणजे काळा, हरित म्हणजे पिवळा. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण वेदामध्ये हरितचा अर्थ पिवळा असा आहे. इनफॅक्ट हरी म्हणजेच पिवळा असाही अर्थ होतो. पुढे काही कारणांनी त्या हरितला हिरवा असा अर्थ आला, ते आपण सोडून देऊया. तेव्हा हरित असा सुद्धा शब्द आहे. आपल्या अंगात काय वाहत असतं? रक्त. आणि रक्त मध्ये सुद्धा त तर आहेच, पण शिवाय लाल या रंगाचा सुद्धा तो द्योतक आहे. तेव्हा सगळे नाही, पण बरेचसे रंगवाचक शब्द हे एका विशिष्ट पद्धतीने बनवलेले आपल्याला दिसतात. तुम्ही पण विचार करा, तुम्हाला सुद्धा यातले एखादा दुसरा जो शब्द मी बोलले नाहीये तो सुद्धा तुम्हाला सापडू शकेल. आणि हीच पद्धत आपल्या मराठीमध्ये पण दिसते. मराठीमध्ये आता रंगवाचक बोलतेय म्हणून आधी रंगांबद्दल बोलूया आपण, की आपण नेहमी असं म्हणजे पांढरा काळा वगैरे म्हणतोच, पण त्याच्यावर जोर द्यायचा असेल तर मी काय म्हणेन, अगदी पांढरं शुभ्र वस्त्र त्यांनी नेसलेलं होतं. पांढरचा अर्थ मला कळतो. मग शुभ्र म्हणजे काय? तर शुभ म्हणजे पवित्र, आणि र हा पुन्हा मत्वर्थी, म्हणजे पांढरा रंग हा पावित्र्य, शुभ याचा द्योतक आहे, म्हणून पांढरा शुभ्र म्हणतो आपण. त्याच्या उलट काळ्याला काय म्हणतो? काळा कुट्ट, काहीतरी कुटील, वाईट, दुरित असं त्याच्याकडे बघून वाटतं, आणि म्हणून काळा कुट्ट असा शब्द सुद्धा आपण वापरतो. पिवळा, पिवळा जर्द असं म्हणतात, म्हणजे ते तुम्हाला माहितीच असेल. जर्द हा फारसी शब्द आहे आणि त्याचा फारसीमध्ये अर्थ पिवळा असा होतो. म्हणजे आपला मराठी शब्द आणि फारसी शब्द दोन्ही एकाच अर्थाचे जोडून आपण पिवळा जर्द असं म्हणतो. हिरवा रंग कसा असतो? डोळ्यांना सुखावणारा, गारवा देणारा असतो, आणि आपण म्हणतो पावसाळ्यात सगळी सृष्टी हिरवीगार झाली होती, कारण हिरव्या रंगाकडे बघून डोळे गार, म्हणजे आपल्याला थंडावा जाणवतो, एवढ्याच अर्थाने तो शब्द आपण वापरतो. आणखीन एक शब्द आहे निळा शार. आता तुम्हाला वाटेल शार हा शब्द तर मी कधीच वापरत नाही, पण
क्षार या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे जो आपल्याला माहिती नसतो, की वेगळ्या वेगळ्या रंगाचे ठिपके असलेला. आणि मग निळा क्षार हा कदाचित त्यांना काही वेगळं म्हणायचं होतं का माहिती नाही, पण क्षार हा सुद्धा रंगवाचक शब्द आणि निळा हा सुद्धा रंगवाचक शब्द, म्हणून निळा क्षार असे शब्द आले. लाल, लाल रंगाला आपण काय म्हणतो? लाल चुटूक म्हणतो जेव्हा तो रंग हवासा असतो, आणि जेव्हा तो नकोसा असतो तेव्हा त्याला काय म्हणतो? लाल भडक. म्हणजे त्याच्याकडे बघून नको रे बाबा असं वाटावं, असा तो लाल भडक रंग होतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कसे रंगवाचक शब्दात मराठीमध्ये सुद्धा काहीतरी गमती जमती झालेल्या आहेत आपल्याकडे. माझी एक मैत्रीण आहे, ती कधीही फोन केला की विचारते, लेकरू काय म्हणताय? आता हे लेकरू कदाचित 50 वर्षाचं सुद्धा असेल, म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं तर. पण मुलगा किंवा मुलगी या अर्थाने तो जो लेकरू शब्द वापरते तो मला फार आवडतो. आणि मग विचार केल्यावर एकदा आम्ही दोघीच बोलत होतो, म्हटलं तू लेकरू का म्हणतेस? तर ती म्हणाली किती छान शब्द आहे लेकरू. मग आम्ही दोघी बोलायला लागलो आणि आमच्या असं लक्षात आलं, कितीतरी आपण छोट्या बाळाला लेकरू तर म्हणतो, पण छोट्या काय म्हणू, प्राण्यांच्या पिल्लांना सुद्धा आपण रू लावून शब्द बनवतो. उदाहरणार्थ कोकरू. कोकरू म्हणजे काय आहे? शेळीचं छोटंसं पिल्लू असतं, त्याला आपण कोकरू म्हणतो. घोड्याच्या छोट्याशा पिल्लाला तुम्ही काय म्हणता आठवून बघा? शिंगरू. तिथे सुद्धा रू येतो. पाखरू. पाखरू हे सुद्धा छोटंसं झालेलं आहे. तेव्हा असे अनेक शब्द आहेत की जिथे रू लागतो. मला तर कधी कधी वाटतं शेकरू हा जो आपल्याकडे एक शब्द आहे ना, म्हणजे ती मोठी फ्लाइंग स्क्विरल ज्याला म्हणतात, त्याचा सुद्धा काहीतरी रूशी संबंध असला पाहिजे. तुम्ही पण हुडका, मी पण हुडकत राहीन आणि तो आपल्याला निश्चित सापडेल असं मला वाटतं. तेव्हा भाषेची ही गंमत असते. आता मी जाता जाता एक मराठीतली छोटीशी गंमत सांगणार आहे आणि मग पुन्हा तुम्हाला एक गृहपाठ देणार आहे भाषेच्या संदर्भातला. तो असा आहे की मराठीमध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी असे शब्द असतात. आपण आता नपुसकलिंगी शब्द सोडून घेऊया. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द तयार, म्हणजे ह्या शब्दाला पुल्लिंगी का केलं आणि त्या शब्दाला स्त्रीलिंगी का केलं, याचे काही आडाखे असतातच. की सहसा आकारांत पुल्लिंगी, ईकारांत स्त्रीलिंगी वगैरे. उदाहरणार्थ वडा असं म्हटलं तर आकारांत पुल्लिंगी, वडी स्त्रीलिंगी. पण ह्याच्यात आणखीन एक गंमत लक्षात आली का? वडा हा आकाराने मोठा आणि तिखट असतो आणि म्हणून तो पुल्लिंगी करून टाकला आपण. याच्या उलट वडी ही सुबक, छोटी आणि मुख्य म्हणजे गोड असते आणि म्हणून ती स्त्रीलिंगी केली आपण. तेव्हा असेही काही शब्द असतात. यातलं आणखीन एक उदाहरण म्हणजे डबा, तो मोठा असतो आणि डबी स्त्रीलिंगी ती छोटीशी असते. किंवा विळा, विळा ते कोयता विळा वगैरे असतात ना, ते मोठं हत्यारच असतं. आणि विडी हे आपण स्वयंपाकघरात वापरतो ते छोटंसं असतं. असे अनेक शब्द तुम्हाला सापडतील. आणि शब्दांकडे थोडं भाषेतनं बाहेर येऊन असं मी म्हणत नाही, पण भाषा वाचताना त्या शब्दांकडे बघायला शिका. कारण शब्द कळले की अर्थ कळतो आणि अर्थ कळला की मजा येते. म्हणजे कुठलीही गोष्ट वाचताना अर्थ कळल्याशिवाय आपण वाचत नाही. एकदा मी एका शाळेत भाषेतल्या गमती जमती असं शिकवायला गेले होते. तेव्हा मी बरंच इतर काय 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 सांगितलं. छोटी मुलं होती. त्यांना मी सांगितलं की मला आता असे शब्द सांगा की ज्याच्यामध्ये, मराठीत आपलं चाललं होतं हं सगळं, की ज्याच्यामध्ये दोन्ही वर्ण समानच आहेत. उदाहरणार्थ कुंकू, ते कुं असू दे नाहीतर का असू दे, काही असू दे, पण कुंकू मध्ये दोन्ही वर्ण कोणते आहेत? क आहेत. गंगा, ते पण तसंच आहे. बंब किंवा चोच. लक्षात आलं मी काय म्हणते? असे शब्द मुलांना सांगायला सांगितले. त्यातल्या एका मुलाने मला 3 अक्षरी शब्द सांगितला. तो कोणता होता माहितीये? आजकाल आपल्याला तो दूरदर्शनवर दिसत नाही, पण व्य, त्य,
य. आणि त्यांनी मला सांगितलं, की "बाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ह्याच्यात व पण आहे आणि त पण आहे. पण य हे अक्षर तिन्हीकडे आहे. व्य, त्य, य. बरोबर आहे ना? मुलं सुद्धा किती विचार करतात बघा. आणि मग मी पण या विषयावर जास्त विचार करायला लागल्यावर मला एक 4 अक्षरी शब्द असा सापडला, की ज्याच्यात 4ही वर्ण तेच अक्षर वापरलं जातं. ग, 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 ग किंवा काय प, 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 प जे काय तुम्ही म्हणाल ते. आणि माझा गृहपाठाचा असा आहे, की भाषेचा अभ्यास करताना हे तर मराठीतलं उदाहरण आहे. याचा अभ्यास करताना तुम्ही पुढच्या वेळेला कमेंट्समध्ये मला जरूर तो 4 अक्षरी शब्द नक्की कळवा आणि इतरही 3 अक्षरी शब्द तुम्हाला व्यत्ययासारखे कळले तर जरूर कळवा. म्हणजे आजच्या व्याख्यानाचं सुद्धा सार्थक झालं असं मला म्हणता येईल. नमस्कार. पुनर्दर्शनाय.